नमस्कार, मी प्रदीप पुरुषोत्तम भावठाणकर। माझं शिक्षण MSc B.Ed आहे। मी सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद यांचा जालना येथील हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे। त्यानंतर भगिनी निवेदिता प्रतिष्ठान पुणे यांच्या दिघी येथील अभ्यासिकेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा याचा इंचार्ज म्हणून काम करत आहे। आम्ही इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचे किट्स विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचे विविध उपकरणं तयार केली। त्याचप्रमाणे इंटरनॅशनल अगस्ता फाउंडेशन यांनी आम्हाला विविध प्रकारचं विज्ञान साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे। त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना विज्ञान संकल्पना स्पष्ट होण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये सातत्याने प्रयोग त्यांच्याकडून पूर्ण करून घेतो। प्रयोगाचं साहित्य त्यांना हाताळण्याची संधी देतो। त्याचप्रमाणे दिघी या परिसरातील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आणि आदर्श विद्यालय, मंजुरीबाई विद्यालय या ठिकाणी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना नियमितपणे व त्यांच्या शाळेमध्ये जाऊन विज्ञान प्रयोग दाखविणे, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोगाची संधी देणे आणि जे प्रयोग शाळेमध्ये साहित्य घेऊन जाऊन करणं शक्य नाही तेव्हा या ट्रान्सपोर्टेशनची सुविधा उपलब्ध करून त्यांना प्रयोगशाळेमध्ये इथे बोलवून त्यांच्याकडनं हे प्रयोग पूर्ण करून घेतले जातात। यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारा जो आनंद आहे आणि त्यांच्या ज्या सायंटिफिक कन्सेप्ट त्यांना जे समजण्यामध्ये जो बहुमूल्य असा उपयोग होतो हे जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं तेव्हा निश्चितपणे या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की ही संस्था या विद्यार्थ्यांना विशेषतः जे विद्यार्थी अल्प उत्पन्न गटातील आहेत, जे विद्यार्थी बाहेर कोचिंग क्लास लावू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी विज्ञान, गणित आणि सर्वच विषय शिकविण्याच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत। विज्ञान प्रयोगशाळेमध्ये 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना प्रयोग करता येणे, प्रयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट होणे हा या प्रयोगशाळेचा प्रमुख हेतू आहे आणि तो आम्ही सातत्याने पूर्ण करत आहोत। त्याचप्रमाणे आम्ही विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रत्येक शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केल्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या किट्स देण्यात आल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या। आयसर या संस्थेला विद्यार्थ्यांनी भेट दिली। त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठामध्ये जी विज्ञान प्रयोगशाळा आहे त्या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी संस्थेने संधी उपलब्ध करून दिलेली होती। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी संगणक प्रयोगशाळा आहे या संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान, संगणकाच्या किमान कौशल्य त्यांना प्राप्त करून दिलं जातं। यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग त्यांना दाखवले जातात आणि माझ्या माहितीप्रमाणे ही जी अद्ययावत अशी प्रयोगशाळा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, या अद्ययावत प्रयोगशाळेच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी, अल्प उत्पन्न गटातले विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत। रोबोटिक्स तयार करणे, मेकॅनिकल रोबो तयार करणे आणि मेकॅनिकल रोबोचं प्रत्यक्ष वर्किंग कसं आहे, मेकॅनिकल रोबो असेंबल करणे या सर्व गोष्टी विद्यार्थी स्वतः करतात, स्वतः अनुभव घेतात आणि त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना हँड्स ऑन एक्सपेरिमेंट करायला मिळतात। हँड्स ऑन एक्सपेरिमेंट करण्यामागचा हेतू असा आहे की प्रत्येक विद्यार्थी त्या उपकरणाचं जे सायंटिफिक नॉलेज आहे ते त्याला दिलं जातं, त्या उपकरणाची जोडणी कशी करायची ते शिकवली जाते आणि त्यातील काही उपकरणं हे विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या माध्यमातून दिले जातात।
आता आम्ही उन्हाळी शिबिर आयोजित केलं होतं. या उन्हाळी शिबिरामध्ये 3 दिवसीय शिबिरामध्ये प्रत्येक दिवशी एक उपकरण विद्यार्थ्याने तयार करायचं आणि घरी घेऊन जायचं. त्याचप्रमाणे इतर जे प्रयोग आहेत ते त्यांनी प्रयोगशाळेमध्ये करायचे. असे 3 दिवसाचं शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तर धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल.